अर्थहीन व्हावे, समस्ता बंधू मानावे, असे हे सारे धर्माचे असे शांती द्यावे जगाला प्रेम All Indians are my brothers. All Indians are my brothers And sisters. and sisters. I love my country I love my country and I am proud of it. Worthy of it. worthy of it. I shall give my parents I shall give my parents and teachers and teachers and elders and elders respect respect and treat them and treat them everyone with courtesy. Alone and properly alone. lies my happiness. Thank you. या सर्वांचं मी प्रथम शाब्दिक स्वागत केलं आहे. संदेशांनी हे अध्यक्षस्थान स्वीकारावं. गजाननं अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानां
प्रत्येकापर्यंत पोहोचणं आणि प्रत्येकजण आपल्या आणि आम्हा सर्व वर्ग मित्रांना भेट पुन्हा एकदा भेटायच्या ठिकाणी संधी मिळाली तरच मन भरून आलं. मी परत एकदा माझं मनोगत व्यक्त करणारच आहे, माझी ओळख करून देणारच आहे. तत्पूर्वी सर्व या ठिकाणी जे शिक्षक आहेत शिक्षकांनी प्रथम आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं की असं त्यांना विनंती करतो. प्रथम आमचे जाधव सर यांनी आमच्या जरा आठवणीनं जरा उजाळा देऊन आपले 2 शब्द व्यक्त करावे. तुम्हाला पडलेलं असेल छोटीशी कविता आहे ती आम्ही विल नेवर डू बाय. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज, दिस इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईट. आपण दोघांनी शिकवले काय 14-15 वर्ष मी होतो गाव काय माहिती इथून जवळच आहे. आणि ज्या शाळेत मी शिकलो 8वी ते 11वी आणि कॉलेज 4 वर्ष ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत मला त्या ठिकाणी रिटायर व्हायचं सुपरवायझर म्हणून रिटायर व्हायचं संधी मिळाली. त्याबद्दल सोडते मी इथं 2000 साली आलो. 2006 साली मी इथून मुख्याध्यापक म्हणून बदलून गाडीला घेतली. माझी तशी सर्व्हिस 36 वर्ष 11 महिने झाली. पूर्ण सर्व्हिस झाली. काही मावडी, खानापूर, गारडी, महादेवडी, दहिवडी असा माझा मार्गक्रमण सर्व्हिसचा झाला. आता 36 वर्षामध्ये मी कधीही दुसरं पुस्तक कधी शिकवलं नाही. 36 वर्ष टोटली मी इंग्लिशशिवाय काय शिकवलं. कारण माझा BA इंग्लिश होता. BA मी इंग्लिश घेऊन BEd झालो पुण्यातनं आणि त्यानंतर मला डॉक्टरेट शिक्षण संस्थेनं अपॉइंटमेंट दिली. त्या काळात इंग्रजीचे शिक्षक मिळत नव्हते. 70-71 साली BA, BEd वगैरे STC असे लोक इंग्रजी शिकवायचे. मला एका वेळेला 6 ठिकाणची ऑर्डर आली. इंग्रजी आटपाडी, कुंडल, कळंब, वालचंदनगर, मायनी आणि रे. शेवटी आधी वेगळं कबीर प्रकारच्या संस्था शिकवून तर शिक्षण संस्था आम्ही केली. काही ठिकाणी विद्यार्थी आम्हाला अतिशय चांगले आहेत. उदाहरणार्थ खानापूरमध्ये, माहुलीमध्ये इथं सुद्धा आता काही स्वयंभू आता काही विद्यार्थी झालेले आहेत. ते ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे होता त्या काळात तुम्ही किशोरावस्थामध्ये होता, आता प्रौढावस्थामध्ये आहे. अजून गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही जायचं आहे. आणि काही काही गेले. आता मी काहींची चौकशी केली. काही मुलांची मुलं आमच्या विद्यार्थ्यांची मुलं आता 10वीत आहे, म्हणजे 4थ्या पिढीपर्यंत शिक्षण घेत. तर हे असं शिक्षणाचं असं हे संक्रमण हे असंच चालू राहणार आहे. आणि शिकवत असताना आपण कधीही शिकवण्याची कधी तडजोड केली. उभा राहून शिकवणे, शिकवणे, होणारा कचर एवढं शिकवणे, त्यांना आवडेल कसं शिकवणे, त्याप्रमाणे त्यांच्या नाही समजलं तर पुन्हा शिकवणे. ग्रामर हा आमचा एक प्रकारे माझा हातखंडा होता. त्या ग्रामरच्या पायावर काही मुली म्हणतात ना मला, आम्ही आमच्या तुम्ही शिकवलेलं अजून शिकवलं. तर असे ही एक उतरण आहे शिक्षणाची. तर ती उतरण ही अशीच चालू राहावी. आणि आपण जे काही केलेलं आहे आता हल्ली कसं आहे शिक्षणाचं हे काय आम्हाला काय माहीत नाही. आमच्या पैकी बरेच मी तरी 16 वर्ष झाले रिटायर झालो. डॉक्टर बरेच वर्ष झाले रिटायर झाले किंवा आता काही रिटायर होणार आहे. परंतु आत्ताचं शिक्षण आणि त्या काळातलं शिक्षण यामध्ये जरा फरक आलेला आहे. मी बघतो काय आमच्या नागपाची वगैरे पुस्तकही त्यामध्ये फरक आहे. शिकवण्याची कला शिक्षकापेक्षा मुलांच्याकडे जास्त ॲक्टिव्हिटी झाल्या. त्या ॲक्टिव्हिटी ह्या विद्यार्थ्यांनी करायच्या असतात, ते तुम्ही करून घ्यायचं आहे. उलट आता मुलाबरोबर पालक जास्त जागरूक राहतात. पालक जर सजग असेल तर ते शिक्षण पुढं जाणार आहे. नाहीतर पूर्वी कसं तू हे केलं नाही उद्या कर, आज नाही केलं तर परवा कर,
त्यालाच करायला हवं. पण आता तसं आहे, पालकांनी ती करायचं. तर आता आपण हा कृतकृत्य दिन तुम्ही आमच्या उपस्थितीत आज साजरा करताय 2003-4 आहे ना. तो एक आमच्या वर्षी तुमची उतराई म्हणून तुम्ही ते पुण्य बांधून घेतलेलं आहे. त्या नावानं ओळख बाल्यावस्थेमध्ये तुमची अवस्था वेगळी होती. आता तुमच्या विषयाने ते ते आता तुम्ही मोठी झाले त्यामुळे बाल्यावस्थेला जरा आवड मी त्याला आपण म्हणत नव्हतो लाभू ते लाडाचं नाव ठीक आहे, असं काय टोमण्याचं नाव ती शिकवण्याची थोडीशी वर्गाला सगळं असं खेळत असं शिकवलं. आणि आम्ही आमच्याविषयी तुम्ही जी उतराईची भूमिका घेतली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद मानतो. मी दुसरी कविता सांगतो की अजून आयुष्यभर ती तुमच्या लक्षात जरी तुमचा 40-35 तरी सुद्धा आम्ही ती वारंवार कविता सांगतो. आवेग आलाय हे स्वामी विवेकानंदाचं आहे. आवेग आलाय तर स्टॉप नॉट टिल युअर गोल इज रीच्ड. तुमचं ध्येय जोपर्यंत प्राप्त झालं नाही तोपर्यंत भोगू नका, मोठा सारखे व्हा. दुसरी कविता सांगतो. बॉईज ऑफ स्पिरिट, बॉईज ऑफ विट, बॉईज ऑफ मसल, ब्रेन अँड प्रॉड, fit to cope with anything. These are wanted every year. Not the weak and whining drones who are troubles magnified. Not the watchword up I can, but the nobler one I shall try. Do whatever you have to do with the truth. Earnest, get your sinews to the task. Bend your sinews to the task. Put your shoulders to the wheel. Thank you. तुम्हाला काय आता शिकवायचं नाही, तुम्ही शिकून तयार आहे, जगायला तयार आहे. एक गोष्ट तुम्हाला काय सांगायची नाही, आवर्जून करण्यासाठी मी आलो बोलून काय नाही त्याला आपण जिथे शिकतो ज्या शाळेत शिकायला ज्या गावात त्याचं काहीतरी आपण देणं लागतो, आपण त्याचं देणं लागतो. आणि तुम्हाला त्या गोष्टी जाणीव ही माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण मी 10वीचा निरोप समारंभ झाला त्यावेळी तुम्हाला सांगितलं ठीक आहे, आता 10वीच्या नंतर तुम्हाला मोठ्या वर्गात जायचं आहे, मोठ्या समाजात जायचं आहे. तुम्ही स्वतःला कसं प्रोड्यूस करता तुमचं जे स्वतःचं सादरीकरण आहे ते इतकं इफेक्टिव्ह असलं पाहिजे की पुढच्या माणसावर प्रेशर आलं पाहिजे, त्याला ते समजलं पाहिजे, तुम्हाला लगेच समजून घ्यावं वाटलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं संख्या फार कमी आहे तुमच्या वर्गात आता तर तुम्ही ती जाणीव ठेवली, तुम्ही आम्हाला घोषणा दिली, म्हणून आम्हाला बोलवलं, आमचं मार्गदर्शन आम्ही आता खूप जात नसतो, आमच्या वेळेला काम असते, माणसाला खेळवायचं असते, लग्न कार्याला वगैरे जायचं असते, कुठेतरी मातीला कार्याला जायचं. आणि मग समाजामध्ये काहीतरी असलं पाहिजे. मी सारखं मला विचार डोक्यात असतो माझ्या की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपला वेळ काय दिवसात आमची परवा रामानगरला आमची झाली 10वीच्या विद्यार्थ्यांची अशी काय सरकार झाली, मी इथे गेलं तर रामानगरला माझी भेटी झाली. तर ते जे के मुळे पण होते माझे पाहुणे सहकारी स्टाफ मेंबर होते रामानगरला. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती का, त्यांनी सांगितलं की आपण कोणाचं ते काहीतरी देणं लागतो नाही, म्हणून मी दुसऱ्याला कोणाला काही नाही द्यायला लागलो. माझा 12 महिन्याच्या पगारापैकी 12वा महिना जो आहे त्याची पेन्शन मी माझ्या बहीण भाऊ किंवा एखाद्या विद्यार्थ्याला लागायचं असलं तर असे दरवर्षी भेटते.
तुम्हाला सांगतो आता मी काय करतो तर मी कुंडल गावामध्ये नाना पाटलांच्या नावानं नाना पाटील ज्येष्ठ अग्निसंघ म्हणून कुंडलमध्ये चांगला त्या ज्येष्ठ अग्निसंघामध्ये मी काम करतो आता काय करायचं म्हाताऱ्या माणसांना डोळ्याचं ऑपरेशनचं शिबिर बोलवायचं सर्व निदान शिबिर एकाच बोलवायचं लोकांना मार्गदर्शन करायचं रोगाची माहिती द्यायची औषधांची माहिती द्यायची किंवा काय उद्बोधन करायचं असेल तर एखाद्या माणसाला ज्याला कळतं त्याला आम्ही तिथं बोलवतो त्या ज्येष्ठ अग्निसंघाचा मी उपाध्यक्ष आहे अध्यक्ष व्हायला वेळ नाही माझ्याकडे जास्त म्हणून मी उपाध्यक्ष झालो पण त्याच्यामध्ये 100% सहभाग रोज सकाळी संध्याकाळी जायचं तिथं आणि तुम्ही कसं आहे माहिती का तुम्ही चांगलं काम करायला लागला ना तितकं सहकार्य मिळतं माणसांचं आम्ही तिथे ज्येष्ठ अग्निसंघ स्थापन केला नाही मी होतो त्यावेळी नव्हतो मी तिथं तर मी ज्यावेळी गेलो नाही त्यावेळेपासून पुन्हा त्याला जरा गती आली स्वतःचं प्रभुत्व सांगायचं सांगत आहे त्याला गती आली त्याला आणि मग ही काय तरी माणसं करतायत म्हणून ग्रामपंचायतीने आम्हाला तिथलं निर्माण करण्यासाठी जायचं आणि पहिले शिक्षणात जाऊन तुम्ही माहिती आहे कोल्हापूर आता ते पाहुण्याचे भाजपचे उपाध्यक्ष आहेत मला अध्यक्ष आहेत की काय नाव द्यायचं चालू त्या बाबांना सांगून नाही त्याच्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील तर ते चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या आमदार फंडातून त्यांच्या आमदार फंडातून आम्हाला पैसे दिले 20-25 लाख रुपये जागा ग्रामपंचायतीने दिली ती जागा सरळ करायचं काम क्रांती कारखान्याने केलं आणि पुन्हा चंद्रकांत दादांनी त्याला इमारत बांधून दिली आता त्याला संडास बाथरूमची अडचण होती बाबा देशमुख पृथ्वीराज देशमुख त्यांनी ती संडास बाथरूम वगैरे आम्हाला करून दिले त्यानंतर पुन्हा एक दिवस आमच्या गावचे ते म्हणजे जावळे महिला पाम ते कार्यक्रम असा काहीतरी कार्यक्रम होता आणि आम्ही मग आमचा कार्यालय म्हणलं तर एवढं मोठं बाग कसं आहे माणसं जास्त जमली आणि मग त्या दुसऱ्या मठात एका घेतला आम्ही माळी समाजामध्ये मठ आहे या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत माणसं आहेत सगळ्या जगाला शिकवायच्या ना ताकद आहे त्याच्यामध्ये आणि आपण कसं घडायचं ते काही सोपंच काम आहे ना आपल्या गावावर भगवान जोगोबाची छत्रछाया आहे त्यामुळे आपल्याला काही कमी पडत नाही मी पहिल्यांदा आलो मी ज्यावेळी जानेवारी 99 मध्ये मी या शाळेत हजर झालो आल्यानंतर मला संजय सरांनी पुरातन नैवेद्य होता मला ते मागचे आमदार अनिल बाबा साहेब त्यांचा नैवेद्य होता त्या दिवशी संजय सरांनी मला नेलं इतकं सुग्रात जेवण तिथं जेवण होता अतिशय सुग्रात त्याला जेवण नाही त्याला त्या खिरीला वेगळीच चव होती तशी पुरणपोळी मला पुन्हा कुठं मिळाली नाही कुठंच मिळत नाही तसली आणि मग आल्या मला ते भाग्य त्यांनी सांगितलं मुलाला मला तिने घेऊन गेले आम्ही इथे बरेच वेळा शाळेत असायचो काम ऐकलं आहे काम कामाचा गुरु म्हणतात नाही तसं 30 वर्ष काम कामाचा गुरु आम्ही इथे राहिलो मी नरम सर आले पण राहायचं पण तुम्ही नाही त्यांना जायला लागायचं तिथं दरवडीच्या पलीकडे त्याचं गाव ते म्हणजे लाड सर तुम्ही चालू राहत जा शाळेत आम्ही दर 2 दिवसात राहायला होतो तुम्ही गेला बघत मुलांच्यासाठी आहे ना शिक्षक कायम उपलब्ध जसा दवाखान्यात कायम सरकारी दवाखान्यात डॉक्टर असतो नाही तसा कायमचं शिक्षक आम्ही इथे बोलत असायचो शुक्रवारी तर मी राहायचो अगोदरपासूनच राहतो शुक्रवारी आणि पुन्हा एक दिवस लई त्रास करून आम्ही राहतो आता साक्षी नाही त्या गोष्टी आणि मग विद्यार्थ्याला काय अडचण आली नाही पुन्हा इथे बसायचे नसायचं झाडाखाली ते आता झाडं आमच्या नगर जिल्ह्यातली सर्वटी नाही काय होतं त्याचं नाव शेरकेसर तर शिर्के सरांनी झाडं बांधून कट्टा बांधून झाडं वगैरे केली गावातली बरीचशी माणसं संध्याकाळी फिरायला बसायला तिथे यायची चांगलं टाइम जायचं आम्हाला पण गावात काहीतरी कळायचं पण माझा एक स्वभाव होता वेगळा असा की मी नोकरी आल्यापासून माझी 28 वर्ष सर्व्हिस झाली पहिल्यांदा मी रायगड नव्हतो कोल्हापूरला त्यानंतर म्हैसाळ होतो आणि म्हैसाळनंतर मी विटा हायस्कूलला गेलो विटा हायस्कूल नंतर इथं आलो 5वी शाखा म्हणजे रामानगरची ज्या ठिकाणी मी रिटायर झालो
शिकवायचं तुम्ही व्यवसाय काढल्यानंतर शिकवायला काय अडचणच नाही हो. त्यांच्या अडचणी जाणून शिकवायला पाहिजे, त्यांच्या अंतकरणापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, आपण का शिकलो पाहिजे ही त्यांना कळलं पाहिजे. या गोष्टीची जाणीव मी आयुष्यभर करत आलो. आयुष्यभर म्हणजे असं करत आलो. मी स्वतः राबायचो, दुसऱ्याला राबायला लावायचो. त्या विद्यार्थ्यांना मनाने केलं पाहिजे, त्याच्यामध्ये ती स्फूर्ती जागलं पाहिजे. ह्या गोष्टीचा आयुष्यभर प्रयत्न केला. मला बऱ्याच अंशी यश आलं. विद्यार्थी आता मगाशी विद्यार्थी हा म्हणतात असं तुम्ही भेटायला मला वाटतं पाहुण्याला जातो हो गावा बघतो. तर तशी ते स्फूर्ती त्याच्यामध्ये जमा केलं नाही, त्याच्यामध्ये ते पेटवलं. शब्दात पेटवायचं असते ते. आणि मला खरोखर त्या गोष्टीचं कौतुक वाटतं त्या विद्यार्थ्याचं. त्याला आवर्जून मला भेटायचं होतं. आणि असं आपण ज्यावेळी एकमेकांच्या आमच्या करण्याची नाटक होतो त्यावेळेस ते होत नाही. मी आज आम्हाला म्हणून सत्कार केला, आभार मानून संतोष दिली. त्यांनी मागणी समोर काढणार बरोबर म्हातारले बोलते तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे ते शक्ती करतात, आपण आपल्या घरात त्या आईवडिलांनी आपल्याला सांभाळायचं असेल, आपण देणं लागतो याची जाणीव ठेवली पाहिजे आयुष्यभर. ते ठेवा. तुझ्या गावात आपल्या माणसाला शिकायला शाळेत शिकवलंच जातं. डायरेक्ट कसं जगायलाही शिकवलं जातं, व्यवसायाचं ज्ञान दिलं जातं, अज्ञानातून संज्ञान केलं जातं. ते शाळेतून आपण काहीतरी देणं लागतो. ज्या समाजामुळे आपण घडलो, माणूस कसा घडतो एकमेकांना बघत, हा समाज म्हणजे आपल्याला कसं वागलं पाहिजे असं आपण बघत शिकतो. त्या समाजात पण आपण देणं लागतो. तुम्ही या सर्व देण्याच्या उतराई होण्याचा प्रयत्न करा. कारण हे ऋण न फिटणार आहे, पण तुम्ही फिटायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. आणि तो करा अशा अपेक्षा बाळगतो. तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. माझे ज्येष्ठ मित्र संजय सर, या गावचे प्रथम नागरिक पाटील साहेब, त्यानंतर या विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसले सर, माझे सहकारी मित्र आणि भगिनी, समोर असलेले आणि आता मोठी झालेली माझी मुलं आणि बोलण्याची सवय संपलेले, पण एवढंच सांगतो की तुम्ही आज बऱ्याच दिवसानं एकत्र आला आणि हे एकत्र येणं किती सोपं आणि अवघड आहे हे तुमच्या लक्षात आलं. एकत्र आल्यानंतरचे फायदे मला वाटते एका शेतकऱ्याच्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आले असते की त्या वडिलांनी प्रत्येक मुलाकडे एक काठी दिली आणि सांगितलं की बाबांनो तुम्ही काठी ती मोडा. प्रत्येकानं पडदेशी काठी ती मोडून दाखवली. वडिलांनी तेवढ्या काठ्यांचे दुसरी छोटीशी मोळी बांधली आणि सांगितलं की ही काठी तेवढी मोडा, बंड तेवढा मोडा. त्या मुलांना प्रयत्न करून सुद्धा तो बंड हा मोडता आला नाही. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की त्यांच्यामध्ये त्या काठ्यांच्या मध्ये असलेली एकजूट, ही आज एकजूट तुमच्यामध्ये पाहिली. ती एकजूट आमच्यात अधिकार आहे, थोडासा बाप आहे. या नात्यानं मी तुम्हाला सांगतोय ही एकजूट बाळांनो बरोबर शिक. या एकजुटीतनं काहीतरी निष्पन्न व्हावं ह्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. एकमेकांच्या संपर्कामध्ये राहा. जगामध्ये नवीन नवीन माहिती येते, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ही माहिती एकानं दुसऱ्याला पाठवा.
आपल्या मुलांचं भवितव्य आता तुमच्या हातात आहे. जग खूप वेगानं बदलते, खूप वेगानं पुढे जाते. आमचा काळ वेगळा होता, तुमचा काळ हा अतिशय गतिमान आहे. आणि या गतिमान काळामध्ये आता मला वाटते लाड सरांनी प्रार्थना म्हणून घेतली, जेगी जे दीत अतिदलित. तर तुमच्या परिसरामध्ये तुमचे मित्र असतील, तुमच्या भगिनी असतील, अशांना तुम्ही एकटा काही मदत करू शकत नाही. अशा मुला मुलींना त्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही कशा पद्धतीने एकत्रित मदत करायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं. नाहीतर हातचा कार्यक्रम आला पुन्हा पुढच्या वर्षी, नाहीतर पुन्हा कधीतरी भेटतो असं होऊ नये. तुमच्यामध्ये जी एकजूट आहे ती एकजूट कायम ठेवा. आणि पुढची जी प्रगती आहे तुमची तर चाललेलीच आहे, तुमची प्रगती अगदी कौतुकास्पद वाटली, पण त्याचबरोबर इतरांना संगतीला घेऊन आपण आपल्या बरोबर जगाचा विकास कसा करता येईल तिकडे लक्ष द्या, एवढं सांगतो आणि इथंच थांबतो. रुपयाच्या पगारावरती त्यातले 25 शिल्लक राहिले, एवढी त्यावेळी स्वस्ताही होती. आणि आमच्या काळामध्ये मी सर्व्हिसला ज्यावेळी लागलो त्यावेळी फक्त एक 8वीचा वर्ग निघाला होता आणि माझ्यावर दुसरे एक शिक्षक होता. आम्ही दोघंच, एक जण काय करायचं शिकवायला जायचं, एकाने काय करायचं गावात वर्गणी गोळा करायचा, असा तो काळ होता. 10 वाजेपर्यंत वर्गणी गोळा करायचं आणि पुन्हा आलं की थोडं जेवायचं, पुन्हा वर्गात जायचं. म्हणजे अशा प्रकारची जी 4 वर्ष या कोकणामध्ये चिपळूणजवळ देवगड नावाचे एक गाव आहे, ती संस्था आता नाही आहे, खाजगी लोकांनी. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 4 वर्ष काढल्यानंतर लगेच माझी परिचय आमच्या अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर आमच्या गावाच्या लग्न झाली. म्हणजे त्या काळामध्ये माणसं बोलला एका शब्द की अधिकारी लोक काय करायचे मानायचे, लगेच माझी परिचय गावाच्या झाली. आणि त्यावेळी सर्व्हिस लागताना सुद्धा फार मोठं रयत शिक्षण संस्थेमध्ये मी सातारा सर्व्हिससाठी गेलो. फक्त माझं गाव आणि नाव विचारलं आणि गाव आणि नाव विचारल्यानंतर त्यांनी डिग्रीसुद्धा विचारली नाही आहे, तुम्ही कुठे जायला तयार आहेत का, होय म्हटल्यानंतर लगेच काय केलं, क्लार्क जावा तिथंच बसून अर्ज द्या आणि अर्ज द्या. अर्ज दिल्यावर त्यांनी लगेच सांगितलं की 8 तास तुमची ऑर्डर घरी येते जावा. आणि खरोखर 8 तासामध्ये ऑर्डर घरी आली. म्हणजे तो काळ असा होता की त्या काळामध्ये शब्दाला किंमत होती, आज ती किंमत राहिली नाही. आज तुम्ही बदली करायला जावा, एखादा अपॉइंटमेंट घ्यायला जावा, उशिराशिवाय कामं होत नाही. संस्था असतो ते इतर कुठेही ठिकाणी असतो. आज माझं वय वर्ष 84 आहे आणि 84 वर्षानंतर मी अजून 3 किलोमीटर फिरायला जातो, 3 किलोमीटर येतो, 6 किलोमीटरवरचा माझा फिरणं आहे. तब्येत चांगली आहे, मुलगा डॉक्टर आहे, सुनबाई डॉक्टर आहेत, नातू MBBSला नाशिकला आहेत, त्यानंतर नात पण नीटचा परीक्षा अभ्यास करते. एकंदर माझं आयुष्य सुखा समाधान त्याच्यापेक्षा आणि माझं पुढे बसलेले माझी पोरगीची चिमणी बघा. कधी काय मला असं वाटायचं, म्हणजे कधी काय म्हणजे मी सांगलीला होते, पुणे सांगली मला वाटायचं जवळपास कुठेतरी मला इकडं माझी पोरगी वाढली. त्यावेळी माझी मुलं आणली आणखीच, म्हणजे माझी प्राची 2.5-3 वर्षाचा होता. कधीतरी असं स्वप्नात आल्यासारखं मला वाटलं मला पारिशाखा मिळाली. हो करता मला वाटतं तुम्हाला पारिशाखा मिळाली आणि माझं सुदैव मला खरोखर पारिशाखा मिळाली. या ठिकाणी मला चांगले वाईट चांगले सगळेच अनुभव आले, सगळे अनुभव आले. प्रथमतः या ठिकाणी आता सगळे शिक्षक म्हणून दिली बाई काय झालं, मला खूप वाईट अनुभव आला. कारण त्यामुळे एकटी होती. काही शिक्षकांनी मला त्रास दिला, त्रास दिला, अगदी माझ्या बदलीपर्यंत सुद्धा. लोणी मामांना मी सांगितलं माझी इथंच वय ठेवा, मी परत येणार आहे. सुदैवाने 2 दिवसांत माझी ऑर्डर कॅन्सल झाली. त्यानंतरचा काळ जे सगळे मला शिक्षक मिळाले, सगळे म्हणजे स्टाफ मेंबर म्हणजे सगळे चांगले, म्हणजे धावून मला पारायच्या अजूनही आठवण येते. इथल्या सगळ्यांचीच आठवण येते. माझी इथंच मुलं लहानाची मोठी सगळी. आता तुमच्या पुढं मी एक आहेच.
मला मुलगा लहान होता, त्या लहान मुलाला सुद्धा खांडेवाडीच्या मुलीने सगळ्यांनी प्रेम दिले. छोटासा होता, तरी पण मी आता आल्यावर विचारतो साडी काढली का म्हणून. कारण त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता, तसा दगड त्याला लागला. खूप तो इतकी घाबरली होती की मॅडमच्या पोराला लागला. दुसऱ्या दिवशी तिने कंपास आणून दिला त्याला वाढदिवसाची भेट. खूप चांगलं, म्हणजे सगळ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. पण काही 1-2 शिक्षक वगैरे आम्ही कुणाचंही नाव घेणार वडील होणार मला त्रास झाला तर झाला. त्यानंतर माझ्या आयुष्यात माझ्या फक्त 4 शाखा झाल्या. एक सांगवी, एक कोकणा, एक बादल आणि एक भाडं. सगळ्या ठिकाणी मला सगळ्यांचं सहकार्य चांगलं मिळालं. विशेषतः मला सांगवी या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर या ठिकाणी मी पाडी शाखा. पाड्यात तर सगळ्यांनी मला भाऊ नव्हता, तर सगळ्यांनी मला बहिणीसारखं या ठिकाणी मानलं. नंतर आलेल्या सगळ्या शिक्षण, त्यामुळं पाडी शाखा माझ्या कायमस्वरूपी लक्षात ठेव एवढं सांगून. कारण सामाजिक शास्त्राचे धडे शिकवण्यातून जे उत्पन्न व्हायचं होतं ते मला आता इथे दिसून येते. कारण सामाजिक प्रश्नांची जाण निर्माण व्हावी हे लाल सरांनी, कुंभार सरांनी सांगितलं आणि ती जाण त्याच्यामध्ये रुजलेली आहे हे बघून मला बरं वाटलं. ठीक आहे, विद्यार्थी आज शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होते आणि त्या बदलाची जाणीव आज आपल्याला होते. आता मला हे सरांनी सांगितलं ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण पद्धती आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये पाठांतरावर भर केला जात होता प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि तुम्हाला खूप मारत होतो प्रसंगी. त्यामुळं शिस्त तुमच्या अंगी बाणवली आणि त्याचं प्रत्यंतर आता मला दिसून येते. त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आमंत्रित करून सन्मानित केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या समोर येऊन आपलं नाव, गाव, आपलं शिक्षण, आपली आताची परिस्थिती, आपण काय करतोय आणि आपली ओळख. आता बऱ्याच जणांनी आपण बऱ्याच दिवसांनी आलो आपले चेहरे ओळखत नसतील तर आपली ओळख या ठिकाणी सांगायची, सगळ्यांनी सांगायचं. तुम्ही थांबायचं नाही. प्रथम जसं रमेश म्हणाला लेडीज फर्स्ट. माझं नाव प्राची चंद्रकांत पवार, हे पलीकडं. आताचं नाव प्राची शक्ती आळसुंकर. मी मुंबईला असते आणि घरी हाऊसवाईफ आहे. माझं नाव रेश्मा मेहनुद्दीन मुजर. माझं शिक्षण MA-BEd झालं. दिल्लीला आहे, शिरगावला मिरजेच्या जवळ आहे आणि राहते मुंबईला लालबाग कॉलेजला. आणि आता सध्या जॉब नाही करत आहे, करत होते दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये, पण आता नाही करत. फक्त एक कविता म्हणावीशी वाटते, म्हणजे ऐकवते. पण शाळा मात्र मनात राहील, काही दिवसांनी मी जाईन, काही दिवसांनी मी जाईन, पण शाळा मात्र मनात राहील. जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल, मनात माझ्या शाळा येईल. या वाक्याची आज मला आठवण झाली. सर अभ्यास केला पण वही घरी राहिली, न काही लिहिता वाव अशी मारली, पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली. वही पाहताच मन आठवणीचा विषय पाहिलं. काही दिवसांनी मी जाईन, पण शाळा मात्र मनात राहील. अभ्यासाचं वेळेजवळ माझं कधी नाही सोडलं. शाळेतले दिवस कसे गेलं तेच नाही कळलं. शाळेच्या परिसरात लय केल्या दंगा मस्ती, झेंड्याच्या कट्ट्यावर किती झाल्या दोस्ती. हारून कधी नाही मांडली हार, आपली सारी खोडी दुसऱ्यावर सारली. शाळेतले दिवस ना परत येतील, काही दिवसांनी मी जाईल, शाळा मात्र मनात राहील. मधल्या सुट्टीत एकत्र जेवायचं, एकमेकांना आपल्या भाज्या वाटायचं. जेवण झालं की खेळाय पडायचं, त्या खेळात कुणी चिडायचं. एवढ्या कारणामुळे एवढं मोठं भांडायचं. दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात ठेवून पुढे शाळेत यायचं. असे दिवस ना पुढे जीवनात येतील, काही दिवसांनी मी जाईल, पण शाळा मात्र मनात राहील. स्मिता दीपक धारगे, राहणार चिखली. माझं जयश्री भुजंग राठोड आणि सासरचं नाव जयश्री प्रमोद जाधव. माझ्या फॅमिलीमध्ये एकदम छान फॅमिली, खूप खुश आहे. सविता हनुमंत यादव, तिकडचं बनवण्याच्या बाबतीत माझी अजित कांबळे आहे. मला 2 मुलं आहेत, मी काम करते. मी माझ्या फॅमिली छान सुखी आहे. कुठल्या सरांनी मारला असेल, चांगली आठवण असेल, वाईट असेल, काही सांगा. नाही असेल
बोलतोय हसलो तर चालतंय. माझं लग्नाच्या आधीचं नाव रागिनी जयंत घाडगे आणि लग्नानंतर मी झाले सौभाग्यवती रागिनी उदयसिंह मोहिते. माझं सासर आहे तोंडोली, पण राहते मी विट्यातच आणि माहेर आहे गाडगेवाडी. मी थोडंसं 4 शब्द बोलते. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना प्रथमतः सर्वांना नमस्कार. सोनियाचा दिवस आज आम्ही पाहिला तो म्हणजे आजचा दिवस. ज्यांच्या ज्ञान कूपनातून आमच्यावरती संस्काराचा वर्षाव झाला ते आमचे हे गुरुजन होते. त्यांचा वेळात वेळ काढून आज आमच्या या स्नेह संमेलन कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बिझी शेड्यूल मध्ये होते, परंतु आमच्या काही उत्साही मित्र आणि मैत्रिणींनी आणि मोबाईलमुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि तो योगायोग म्हणजे आज साधला गेला. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. या अलंकाराप्रमाणे खरंच बालपण किती सुंदर आणि मजेचे मौजदार होते, कशाचंच टेन्शन नाही. शालेय जीवन संपून आम्ही हायस्कूल मध्ये प्रवेश केला हे आम्हाला समजले नाही. न्यू स्कूल पारे या हायस्कूल मध्ये आल्यानंतर आम्हाला नवनवीन मित्रमैत्रिणी झालो, एकत्र आलो आणि त्यात आम्ही किती रमून गेलो ते आम्हाला समजले नव्हते. आमच्या आयुष्याची खरी पायाभरणी या हायस्कूल मध्येच झाली. हायस्कूल मध्ये गुरुजनांनी केलेले प्रयत्न कधी रागवून कधी प्रेमाने पण आम्हाला घडवले. आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. मैत्रीचा धागा आपल्या आयुष्यात किती मजबूत आहे ते आज सर्वजण एकत्र आल्यामुळे समजले आहे. गुरुजन हो, आमच्या आयुष्याकडे येणारे समाधानाचे विविध रंग भरणारे आपण असेच आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो एवढीच आज इच्छा सदिच्छा व्यक्त करते आणि हे माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. मला वांदोळमध्ये दिले. मी सध्या जालन्याला असते आणि 2 मुलं आहेत. मी मनीषा ब्रह्मरे. लग्नानंतर मनीषा संदीप कासार. मला तळणगे दिले, तळणगे उठले. मला अजून इथं बोलताना भीती वाटते कारण खूप मिस करते. तर मला पोटाचा त्रास होता ना त्यावेळेस सारखा त्रास होता तर मला प्रत्येक वेळी घरी मी सोडायचे. माझ्या नंतर सासरचे नाव कविता हनुमंत महाडी आणि मी हाऊसवाईफ आहे आणि शाळेतले खूप नवे जुने आठवणी सोबत आहेत अजून पण. धन्यवाद. खेळायला लावलं की बाहेर पडलं की भीती वाटायची असं ते पण जरा कमी झालं आणि शिक्षकांची जरा भीती होती ती पण आता मी गाडगेवाडीची आहे आणि माझं सासरचं नाव स्वाती दादा चव्हाण. मी आता सध्या विट्यात असते. मला 2 मुलं आहेत. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत आणि मी आता सध्या हाऊसवाईफ आहे. आता जसं सरांनी सांगितलं की आजचे जग खूप बदलत चाललंय तर ते बरोबरच आहे. माझ्या म्हणजे सरांच्या प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबरच आहे की आजचे जग खूप म्हणजे बदलत चाललंय किंवा खूप पुढं चाललंय असं म्हणजे मला गतिमान आहे असं. म्हणजे आता जरी मुलांना जरी आता शिकवायचं म्हटलं किंवा हे करायचं म्हटलं तर म्हणजे आता मुलांचं शिक्षणाचं हे वेगळं झालंय आणि अगोदरचं जे होतं ते वेगळं होतं असं. म्हणजे आता शिकवायचं म्हटलं तरी सुद्धा काही म्हणजे गोष्टी आपल्याला माझ्या लक्षात येते कारण माझं शिक्षण 12वी झाल्यामुळं नंतर लग्नच केलं ना तिच्यामुळे शिक्षणावर राहिल्यामुळं म्हणजे आता शिकवायचं म्हटलं तरी म्हणजे इतकं समजत नाही इतकं म्हणजे जास्त हे झालंय ऍक्टिव्हिटी जास्त म्हणजे हे झालंय. खरंच अगदी आम्ही 20 वर्षांनी तसं भेटत आहोत आणि स्वाती म्हणजे त्याचं कुंभार सर ऐकून आपण पण भीती वाटते मला. सरांचं ग्रामर म्हणलं तर कोणी जे दुसऱ्या दिवशी नाही पाठ करून आले की दुसऱ्या सगळ्यांना जातं आणि ब्रेक कधी वाजता सर कधी बाहेर जाते आज त्याचं सर बाहेर जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी बांधली आहे. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी
आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षप्रमाणे भरायला घेतली आहे. आज आपण जुने क्षण, जुने नाती नव्याने साजरे करण्यासाठी माझी विद्यार्थी मेळाव्यासाठी अर्थात गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहोत. आज येथे मला स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप बरे वाटत आहे. इतके वर्षी आपली बॅच आठवते, त्यावेळेचे क्षण आठवतात. तुम्हाला सुद्धा इथे येऊन खूप आनंद झाला. त्याच्या सगळ्यांचे चेहरे बघूनच वाटते. मी मनपूर्वक आपल्या बंधुराज यांचे आभार मानत आहे, कारण त्यांनी आपल्या बहिणींना काही सुद्धा खर्च न घेता हा कार्यक्रम खूप छान पार पाडण्याचा दिसलेला आहे. धन्यवाद. दोन शब्द रोहिणी संजय मोरे. मला तिलेवाची नगर इथं दिली. मी सध्या पुण्यात असते. तर मी आता जॉब करते. माझं M.Com पूर्ण झालं. आणि सर मी कुंभारसरांची एक गोष्ट सांगू शकते. मी 5वीत होते. 5वीतलं मार्क लिस्ट सरांनी विचारलं मला 6वीत गेलं, रोहिणी तुला मार्क्स किती मिळाले? मी म्हणलं सर मला 58% मार्क्स. सर म्हणजे तुझा भाव बघ कसा आहे, तू किती हुशार आहे आणि तू बघ. सर त्याच्यानंतर मी त्याच्या बरोबरीने अभ्यास करायला लागले आणि आज सर मी सगळ्यांच्या समोर मानाने उभी राहू शकते. दुसरी एक गोष्ट सांगायची माझ्या ह्याच्यात की 7वीत मला गणित मध्ये 29 मार्क्स मिळाले. 29. संजय सर मला म्हणाले रोहिणी तुझ्या बर्थडेला मी बोलवणार आहे. नेक्स्ट इयरला तुला मार्क्स कमी मिळाले. सर आज मी माझ्या मुलांना CBSE ला सुद्धा गणित चांगलं शिकवू शकते. सर आज तुमच्यामुळे शक्य झालंय ते. म्हणजे आज मी माझी CBSE ला मुले तरी क्लास नाही लावले, त्यांना गणित सगळं घरी शिकवते. म्हणजे आज तुम्ही कुठं ते घडवले आम्हाला, म्हणून आज आम्ही इथं उभा आहोत. आणि मॅडमचं सांगायचं म्हणजे आम्ही गाडगडीतून येताना त्यांचं लक्ष असायचं की पोरी कुठं थांबतात. आम्ही इथं खेळत असायचं सर, पण मॅडम गेले की आम्हाला भीती वाटायची की नाही बाबा चला जायला पाहिजे, मॅडम गेल्या ओरडतील आपल्याला आता. तर एवढंच मला सांगायचं होतं. आणि अजून एक गोष्ट सांगायची आठवते की 5वी ते 10वी प्रत्येक रक्षाबंधनला राहुललाच मी राखी बांधायचे. काय माहिती नाही, पण प्रत्येक वेळेला राहुलच यायचा माझ्याकडून, म्हणजे त्यालाच मी राखी बांधायची. कसं बोलवा नाही तीच माझ्याकडून पण तीच आहे ना. बरोबर. माझे आता 2 ट्रॅक्टर आहे, 30 आहे, एक गाडी आहे आणि बागायत आहे. आता 1.5 एकर डबा आहे, ते चालवून 1 आठवड्यात मी शेतीच करतोय. धन्यवाद. शिक्षक माझ्या मित्रमैत्रिणी इथे उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचे स्वागत. मी धनाजी बाजार सोळंके राहणार पारे. मी आता सध्या निर्भरमध्ये आहे. घरची परिस्थिती बेतात असल्यामुळे मी धंद्यासाठी बाहेर गेलो नाही. तिथनं शाळा सोडून मी डायरेक्ट मी निर्भरमध्ये तर धंद्यासाठी स्थायिक झालेला आहे. आता मी 23 वर्ष झाले मी शाळा सोडल्यापासून दुकानाकडे आहे. शाळेत एक आपण सगळ्यांनी म्हणजे शाळेत काय जर दंगा वगैरे काय झाला तर नाही लास्ट म्हणायचे तुझ्याशिवाय कोण नाही, तूच आहे. दुसरं एक म्हणजे काय म्हणजे दुसरं म्हणजे लवटे सरांचे भ्या वाटायचे. लवटे सर हाताने मारत नव्हते, गुडघ्याने मारत होते. त्यामुळे लवटे सरांचे भ्या वाटायचे. एवढंच माझं बोलून शिवणचे प्रसन्न होते. असा या गेट टुगेदरला जबरदस्ती मला आणण्यात आले, कारण मला आणि दादाजीला तुम्ही नवीन शिवून घेतला. आणि माझा आता असं म्हणायला गेलं तर माझ्या आयुष्यात ते गाणं मिळतात, दुःख अडवायला मुंबईला सारखा, मित्र वडिलांमध्ये गाडा सारखा. माझ्यासाठी सुशांत पाटील हा माझा गाभा आहे. मी आज आहे तो त्याच्यामुळेच आहे. त्याच्या मुलीने कंपनीने मी टोटल ऑफिस डिसेंबरमध्ये सिल्वरमुळेच काम करतोय. आणि आमचं जवळजवळ 100 ते 125 स्टॉप आहे आमचं. ऑल इंडियामध्ये महाराष्ट्रात बघितलं तर कोल्हापूर, हुपरी, नंतर तिथं बोलेच काम आहे चांदीचं. नंतर विट्यामध्ये पैंजणाचं आर्टिकल म्हणजे बांधे वगैरे चांदी. नंतर पुण्यात आहे. त्याच्यानंतर ऑगस्टला बघायला गेलं तर बेंगलोरला आहे, कर्नाटकमध्ये. बेंगलोरला तर
तमिळनाडूमध्ये चेन्नई, सेलम. नंतर आता नवीन शाखाही आमची जयपूर राहणार आहे राजस्थानमध्ये. आणि कार्यामध्ये सोलापूर असे बरेच स्टॉप आहेत, 100 ते 125 मुलं आहेत आपल्या कामाला. प्रत्येक मुलांचं बाबा राहायचं हे तिथं सगळं बघितलेलं आहे. जे जे परिस्थिती नाही त्यांना बाबा सहकार्य करून घेतलं त्यांचं करणार असू दे. नंतर घराचं हे पुन्हा काम करून दिलेलं आहे. वर पण सगळी प्रामाणिक आहे. जरी आपण जर इकडे असलो तर बाबा मागं धंदा आमचा एवढं मोठा सांभाळण्यात करते ते. आणि आमचा जो हरी ग्रुप आहे, हरी फाउंडेशन, म्हणजे मामा वगैरे आहे ते त्या पारेगावाला काही जर देणगी हे असतं तर प्रत्येकाच्या तोंडात हेच नाव येते, हरण तर्फे व्हावं हे व्हावं. त्या शाळेला सुद्धा इमारतीला 5.5 लाख रुपये आमच्याकडून तर्फे दिले. आपण बाबा या शाळेत जरी शिकलो असलो तर बाबा काहीतरी दे नाही म्हणून या शाळेचं एक हे केलं. नंतर 26 जानेवारीला बहीणचे एक जेवण देत होते ते आता पप्पा हे करते. पप्पाच्या 26 जानेवारीचं आपलं जेवणाचा कार्यक्रम असतो ना ते आपल्या तर्फे असतं. हां. आणि जे काही पण शाळेसाठी असो दुसरं काय पण असो ते सरकारी आम्ही आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही करत असतो. वारे हे सध्या चेन्नईला शेतीच करतो. सगळे एकत्रच असते. सुशांत, हाजी, रुपेश, बालाजी, रमेश आत्तापर्यंत असतो. आहे सगळं बरं आहे, सगळं परिस्थिती सगळी व्यवस्थित. कोडोलीमध्ये असतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारणा कोडोली म्हणून आहे. त्या ठिकाणी असतं ज्वेलरी व्यवसाय आहे. ज्वेलरीचं 2011 पासून ज्वेलरी शॉप आहे तिथं. आणि 2 होलमार्क सेंटर जे दागिन्यावरती 22 कॅरेटचं होलमार्किंग करतं, BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं. त्याची गव्हर्नमेंटचे 2 लॅब आहेत. एक आहे कर्नाटकमध्ये आणि एक आहे सांगलीमध्ये गणपतीपेठमध्ये. असे 2-3 शॉप आहेत. सुरळीत व्यवस्थित चालू आहे. सगळ्यांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यावेळी प्रत्येक व्यवस्थित भाजल्यामुळे आता मीटिंगमध्ये आहे. त्याबद्दल अभिनंदन. नंतर परत 11वी केली, नंतर BSc केली, MSc केमिस्ट्री केली. नंतर आता मी गोव्यामध्ये फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहे. तर सिपलामध्ये MNC कंपनीमध्ये आहे. आता सध्या शिक्षण एज्युकेशन आहे. धन्यवाद. चेन्नईला राहतो, सुशांतच्या दुकानात. आम्हाला 3 मुली आहेत त्या सध्या. मी 8वीतनं गेलो इथनं, 8वी सोडली. 8वीतनं मी डायरेक्ट फिरोजाबाद 2 वर्ष तिथे गेलो, मदुराई. असं माझं 25 वर्ष मी बाहेरच आहे. सध्या सुशांतनं मला आता 1 वर्ष झालं बोलवलं. सध्या ते 5 वर्ष अगोदर बोलवत होता. इथं माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी नाही म्हणतो. सध्या आता 1 वर्ष झालं मी त्याच्यापाशी आहे. त्यानं आता माझं घरकाम आता सध्या त्यानंच मदत केली मला घरासाठी सगळं. त्याला आता माझ्या पाठीमाग असल्यामुळं मी आता सध्या इथं आहे. सध्या मी शेती करतोय, भाजीपाला शेती आणि ऊस सध्या बघतोय. आणि सर्वप्रथम मी आभार मानतो की रमेश शिंदे यांचं सर्वांनी आणि सरांचाही आभार मानतो की त्याच्या विनंतीला मानतो सर्व उपस्थित झाला. आणि सर्व चांगला उपक्रम रमेशने घेतला आणि इथून पुढे त्याने असा कार्यक्रम घ्यावा अशी मी त्याला विनंती करतो आणि सांगतो. मित्र मैत्रिणींचा आभार मानतो की सगळे कार्यक्रमासाठी हजर राहिले. त्यानंतर सर्व शिक्षकांचं. मी सध्या पुण्यामध्ये आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण इथं झाल्यानंतर 11-12 विद्या स्कूल, त्यानंतर मी इस्लामपूरला होतो. माझं MCA कम्प्लीट झालंय. मी 2-3 वर्ष IT मध्ये जॉब केल्यानंतर आता मी बँकिंगमध्ये आहे. बँकिंगमध्ये टोटल मी 12 वर्ष एक्सपिरियन्स आहे. आता मी सध्या 7 वर्ष ॲक्सिस मध्ये जॉब केला, 2 वर्ष HDFC मध्ये. आता मी सारस्वतमध्ये SME ला ASM आहे. म्हणजे माझ्या अंडरमध्ये पुण्यातल्या 8-10 ब्रँचेस आहेत. मी शिक्षण शिकलो म्हणजे सगळे म्हणतात IT मध्ये
होतो, पण IT मध्ये मला काय शिकण्यासारखं म्हणजे 2-3 वर्ष फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असायची आणि IT मध्ये जॉब नव्हता. सकाळी गेलं की ते सांगेल तेवढं काम करायचं, संध्याकाळी घरी जायचं. त्यानंतर मी IT सोडलं, 6 महिने बँकिंग मध्ये हे केलं. बँकिंग मध्ये मी वर्किंग कॅपिटल म्हणजे SME, आता माझ्या अंडरमध्ये 100 कोटीचा पोर्टफोलिओ आहे माझ्या अंडरमध्ये, जे कस्टमरला मी 1 ते 30 करोडपर्यंत लोन देतो. असं जे कस्टमर बेस आहे पुण्यातला, तो मी हँडल करतो. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी सुशांत किंवा रमेश यांनी असंच पुढे हे करावं की सगळे एकजुटीने आणि जे सहकार्य आहे, फक्त आपण जे ग्रुपमध्ये किंवा आपण हाय फाय करायसाठी हे ग्रुपमध्ये की कुणाला अडचणी किंवा कुणाचं काय प्रॉब्लेम त्यांना सहकार्य करून आपण असंच एकजुटीने पुढे जावं असं मी सगळ्यांनी करतो. रामनाथ कुलनी, माझी 5वी ते 10वी इथंच आहे. तसं ॲक्च्युली आठवणी खूप आहेत सांगण्यासारख्या. जसं की आता सगळ्यांनी कुंभा सरांची एक आठवण सांगितली, प्रत्येकाने आवडतं. मला पण सर असं वाटायचं की माझा गृहपाठ झालेला नसायचा आणि मी घरात निघताना सायकलवर बसलो ना की देवाला एक प्रार्थना असायची, आज सरांची सुट्टी आहे आणि तर आज मा फिक्स. म्हणजे दहशत होते, सरांची दहशत होती. सर शिकवायला होते, त्या दहशतीमुळे आपण शिकलो. मराठीमध्ये आमच्या डोक्यात एक होते की सर ग्रामर घ्यायचे ना तर आपल्याला 15 मार्काचं ग्रामर असायचं, बरोबर ना. सरांनी ग्रामर असं शिकवलं होतं की सर म्हणायचे 15 मार्क तुम्हाला पडली पाहिजे, 20 मार्क कशी पण पडतात, म्हणजे तुम्ही मराठीत पास होणार. त्यामुळे आपलं मला वाटतं मराठीत 10वीत पण नापास झालेलं नसेल. म्हणजे आपल्या शिक्षकांची एक पद्धत होती किंवा इंग्लिश ज्या प्रमाणे सर शिकवायचे देशमुख सर, म्हणजे ते हसत खेळत असेल किंवा आपलं जे टॅग देते आपल्याला अर्थशास्त्राला असतील सर किंवा त्यांनी शिकवले की बाबा तुम्ही मुद्दे पाठ करा, बाकीचं खाली मग मुद्दा पाठ केला की तुम्ही जे काय खाली लिहा त्याला मार्क भेटून जातात. त्यांनी आपल्याला एक ट्रिक दिल्या, त्या ट्रिक आपल्याला आता जे आता आपण जगतो आयुष्य त्यामध्ये पण आपण ते अप्लाय करू शकतो. आणि आता आपली मुलं शिकतायत, आपण बघतोय त्यांचं शिक्षण काय आहे की बाबा आपल्याला 10वीला मला आठवते बोर्डाची फक्त 250 रुपये फी भरली होती आपण. आता आपण 50,000 एका मुलाची वर्षाला फी भरतोय. म्हणजे आपलं भाग्य एवढं चांगलं आहे की आपण क्षुल्लक म्हणजे पैसे न देता आपण एवढ्या चांगल्या गोष्टी शिकलोय आणि आपले शिक्षक एवढे चांगले होते. आताच्या मुलांना जर शिक्षक जरा जरी ओरडले तर आई बाप जाते माझ्या पोराला का बोलला, आणि इथं आम्हाला भुक्यान जरी मारलं तरी काय म्हणायचं आलं ना, त्याशिवाय काही सुधरत नसते. म्हणजे ह्या ह्याच्यात आम्ही गेलोय आणि ह्या गोष्टी मला पुढे आयुष्यात फार उपयोगी पडतात. सेम असाच किस्सा मॅडम माझा एक होता की माझा नेहमी 3रा नंबर असायचा, 1ला 2रा 3रा दीपावली प्राचार्य आमचा असं खालीवर असायचं. आय थिंक मी 6वीला गेलो आणि माझा 8वा नंबर आला. आता घरी तर नेहमी 3रा माहिती असायचा, म्हणून मी खुडलं ते आणि 8चं 3 केलं, घरी घेऊन गेलो, घरी सही घेतली, परत खुडलं आणि त्याचं 8 पर्यंत मॅडमने ओळखलं होतं की यानं काहीतरी कार्यक्रम केलाय की खुडलेलं दिसतंय. म्हणजे अशा बऱ्याच आठवणी आहेत की त्या आठवणी घेऊन आम्ही पुढे गेलो. लास्ट 15 दिवसापूर्वी मी शाळेत आलो होतो. मी आणि सुशांत आलो की बाबा आपलं गेट टुगेदर आहे, त्यामुळे आपल्या शाळेसाठी काही करू शकतो, पुन्हा पुढे टाकली आपली ज्याप्रमाणे आमचं कॉन्ट्रीब्युशन गोळा होईल किंवा काय होईल त्याप्रमाणे. सो आम्ही प्रयत्न केला, जे काही आमचं कॉन्ट्रीब्युशन मिळलं त्याप्रमाणे शाळेसाठी बाबा आपल्याकडून एक भेट म्हणून आम्ही आपलं UPS द्यायची व्यवस्था केली. तर त्यावेळी जेव्हा शाळेत आलो ना तर ते वेगळा अनुभव होता की जसं मी गेटच्या आत आलो, मला वाटतं मी शाळा झाल्यानंतर रिझल्ट घ्यायला आलो, त्यानंतर मी आत्ताच आलो शाळेत, 20 वर्षानंतर शाळेत आलो. तर तो जे एक अनुभव होता ना आत आलेला, म्हणजे ते फ्लॅशबॅक मध्ये गेलो एकदम. आपली शाळा, त्या ग्राउंडवर आपण खेळायचो, लहान सरांकडे जायचं, पीटीच्या तासाला सर फुटबॉल द्यायची, आपल्याकडे त्यावेळी फुटबॉल फार कमी होते, नाही फुटबॉल घेतला तर रबरी बॉल फुटबॉल खेळायचा, त्यात कुणाचे पाय पण मोडले. म्हणजे अशा फार आठवते. किंवा सायकलवरून जायचं, त्यामध्ये आमचं ऊसाचं प्रकरण घडलं होतं की आम्ही त्यावेळी ऊस नसायचे जास्त, जाताना तिथे गाडीवर पाट्या ऊस चोरून खाल्ला होता. तो बिचारा आला इकडं, चालू सरांकडे कंप्लेंट केली, त्यावेळी आमचा राहुल नाही आला, तो फक्त आम्हाला एक म्हणला होता आतमध्ये या, मला पंढरी ऊस आहे पंढरी. त्यावेळी कुंभाचं म्हणजे पंढरी ऊस काय असतो हा कुठला प्रकार आणला. म्हणजे अशा आठवणी खूप आहेत, बोलायला तर 1 तास सुद्धा पुरणार नाही. पण रमेश नमस्कार मला म्हणते, भास्कर मला बोलायचं. ऍक्च्युली हा जो आपला कार्यक्रम आहे, आम्ही ग्रुपवर सगळ्यात जास्त प्रयत्न यामध्ये रमेशचे की त्याने ग्रुप क्रिएट केला, सगळ्यांना शोधलं, ऍड केलं. त्याने मला 3 वेळा रिक्वेस्ट पाठवली, मी रिजेक्ट केलेली. मला ऍक्च्युली आयडिया नव्हती की आपला स्कूलचा ग्रुप आहे. त्यामुळे त्याने फोन केला आहे, म्हणलं आपल्या 10वीचा ग्रुप बनवलाय, ऍड होता त्यामध्ये. तेव्हा मी ऍड झालो. तर यामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न रमेशचे की त्याच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेसफुल झालाय. आम्हाला अपेक्षा होती की बाबा 4-5 मुली
मुली येतील तर मुलींनी पण चांगलं योगदान दिले यामध्ये. फक्त मुलांनी आम्हाला कंट्रोल आहे आज, म्हणजे मुलांच्या आम्हाला जास्त आपली मुलं जास्त येतील पण मुली आज भरपूर आले. आणि यामध्ये रमेश असेल, सुशांत असेल, या दोघांनी मॅक्सिमम प्रयत्न केल्यामुळे आपण आज कार्यक्रम करू शकतो. आणि आमचे सगळे शिक्षक जे आहेत ज्यांनी आज वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान दिला आणि सगळे शिक्षक वर्ग इथं हजर झाले त्याबद्दल सगळ्या शिक्षकांचं मी आभार मानतो. आणि माझे 2 शब्द आम्हाला सवय काय होती की आम्ही आय थिंक तो 8वीला आला, 8वी 9वी 10वी आम्ही बरोबर होतो. आम्ही दुपारी सुट्टीत कधी पण जेवायला बसलो ना तर आम्ही डबा असं सेपरेट कधी नाही घालला. त्याची भाजी आणि माझी भाजी आम्ही एका डब्यात मिक्स करायचो आणि खायचो. म्हणजे ह्या ज्या आठवणी आहेत ना त्या आजची मुलं करू शकत नाही. म्हणजे जे आपलं जे बॉन्डिंग होतं त्यावेळेचं किंवा कुणाचं जे भांडण होते सगळी सोबत असायचे. आता भांडणाला काय म्हणते जो तू बघ बाबा मी चाललो, म्हणजे तेच आपलं त्यावेळेचं बॉन्डिंग होतं. म्हणजे तेच वेगळंच होतं का त्याला कारण होतं की बाबा त्यावेळी घरी जाऊन काय करायचं. आता घरी कधी मोबाईल घेऊन बसतात, लॅपटॉप घेऊन बसतात, कम्प्युटर. त्यावेळी आपलं काय नव्हतंच. आमची सायकल जरी असली तरी आम्ही चालत जायचो घरी का तर घरी जाऊन काय करायचं. म्हणजे ते एक आपलं बॉन्डिंग होतं आणि हे बॉन्डिंग या ग्रुपच्या माध्यमातून असंच राहावं हीच एक माझी अपेक्षा आहे. आबासाहेब शंकर मंडले, माझं मूळ गाव आहे कुर्ली आणि मी सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा कोटीपुर्ते या ठिकाणी कार्यरत आहे. माझी पत्नी जिल्हा परिषद शाळा चिंचणी मंगरूळ या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझं सध्या शिक्षण मी इंग्लिश BEd झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं खूप समाधानानं एक मुलगी पण आहे. मला समाधान जीवन चांगलं आहे. तर आपल्या सर्वांच्या शिक्षणामुळे म्हणजे आपण जे अध्यापन केलं त्यामुळं मी आज या अतिशय शिखरापर्यंत पोहोचलेलो आहोत. माझं 1ली ते 7वीचं शिक्षण आमच्या ग्रामीण भागात म्हणजे म्हणलं आपण पारेसा ग्रामीण भागातच आहे, कुर्ली या ठिकाणी झालं. पहिल्यापासूनच अभ्यासात चांगली प्रगती होती आणि कुठली शाळा निवडायची असं घरात वडील शिक्षकच होते आणि जे सांगायचे कोण म्हणायचे विटा हायस्कूलला जा, कोण सांगायचं चिंचणी हायस्कूल जवळच आहे. तर आमच्या भागातील घाडगेवाडी असू द्या, कुर्ली असू द्या या भागातील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी होते आणि आज ते सर मी अभिमानाने सांगतो की पारे हायस्कूल मधून जे गेलेले विद्यार्थी आहेत ते सगळे चांगल्या हुद्द्यावरती आहेत आणि चांगले समाज जीवन जगतात. आणि मी नंतर 8वीला या ठिकाणी आलो, अजून काही दाखला आले नव्हता मला वाटतंय. आणि पहिल्यांदा बसलो आणि लाड सर असतील आम्हाला वाटते वर्ग शिक्षक होते त्यावेळेला. लाड सर हिंदीचे अध्यापन करत होते, कुंभार सर मराठीचं शिक्षण देत होते. लाड सरांना भीती वाटली नाही, कुंभार सरांचा काही अनुभव नव्हता, नवीन चाललो होतो आणि माझा पेन काहीतरी खराब झालेला होता आणि कुंभारचं काहीतरी एकदम त्यांचं शिकवण्याची पद्धत आज सुद्धा मी माझा मराठी विषय त्यांच्यामुळेच एवढा चांगला आहे आणि बोलू शकतोय. ते त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी सांगत होते आणि त्यांना डिस्टर्ब झालेलं काय आवडत नव्हतं आणि मी माझा पेन खराब झालं मी ऐकत होतो. माझ्या जवळ माझा किरण साळुंके म्हणून विद्यार्थी, सगळ्यात आगाऊ विद्यार्थी पाण्याचा, आज तो आलेला नाही. तो किरण साळुंके विद्यार्थी पासून मला सारखा घेऊन जायचा. मी आपलं गप्प बसणार सर माझ्या बाबतीत माझं लक्ष नव्हतं. मी आपलं पेन खोलतोय, दुरुस्त करतोय, तो मराठी बसतोय आणि एवढ्यात माझं सरांकडे लक्ष केलं. सरांनी माझ्याकडे पाहिलं नुसते इकडे म्हणले, बोलले नाहीत काय नाही, त्यांचं चालूच आहे. पुढे बोलवलं, आता त्यांचा घड्याळ असायची त्यांची पद्धत, घड्याळ काढलं, पुढे गेलो आणि कानाखाली माझ्या कानाखाली दिली. कारण आपण सुद्धा कुळीचा वाजलं एक आठवण आहे. आणि सरांनी मला त्यावेळेस मारलं, पण त्यांनी मारल्यामुळं खरंच आज मराठीचा विषय माझा खूप आवडीचा विषय झाला. त्यांनी जे रावणमागाशी सांगितलं की व्याकरण चालवा म्हणून घटक असायचा आम्हाला. कुठलं नाम सर्वनाम कुठलं पण त्यातलं प्रकार असू असेल तुमच्यामुळं आज त्यातलं म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो पण त्यावेळेला एक सुद्धा मार्क माझा जात नव्हता त्या मराठीच्या विषयामध्ये. आणि टॉप 10वीला सुद्धा मराठीत मला या ठिकाणी पायात बक्षीस दिलं जायचं. म्हणजे ज्या विषयात जे जास्त मार्क मिळवले त्याला बक्षीस दिलं जायचं. त्यामध्ये मराठी असू दे, हिंदी असू दे किंवा नारायणसरांचा इतिहास विषय असू दे, त्या विषयामध्ये मला बक्षीस मिळालं त्यावेळेला. आणि घरी थोडंसं कच्चं होतं आणि आमचे बंधू या ठिकाणी शिक्षण घेऊन गेलेले होते. चन्ने सर भूमिती बीजगणित असायचे आणि चन्ने सरांना आमचा भाऊ भेटायचा सांगायचा त्या काय करत नाही काय बरोबर नाही. चन्ने सर सारखे मला सांगायचं अरे घरात ते सांगितलं असं. मग इतर विषयात किती मार्क पडले का मला पुढे बोलून घेतले, इतर विषयात म्हणजे एवढं पडले 90 पडले 80 पडले. गणितात असं शिकवलं काय उपयोग नाही. तुला भोपळा पडला म्हणजे गणितात काही मार्क पडले, हा भोपळा पडून आपल्याला बाहेर यायचा असं त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं. आणि गणित विषयाची एक रुची निर्माण केली. भूमिती असू बीजगणित असू द्या किंवा देशमुख सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. त्यावेळी काय इंग्रजी एवढं आमचं पक्क नव्हतं. पॅराग्राफ फळ्यावरती लिहून द्यायचा आणि आम्ही काय करायचं ओळख बघायची उत्तर लिहायचं. म्हणजे
सवय होती, आम्हाला ते जमत नव्हतं. परत शब्द म्हणजे वोकॅब्युलरी असेल काय असेल ते सरांमुळे आमची वाढली आणि निश्चितपणाने इंग्रजी सुद्धा चांगली मार्क पडली. नंतर जाधव सर असतील, विशेष वॉच आमच्या गावचे सर आहेत. आमच्या वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना सांगायचं आमच्या मुलाकडे लक्ष पाहिजे, काय जरी चुकलं तर ते लगेच वॉर्निंग द्यायचे. आणि सरांना म्हणजे राग खूप यायचा, त्यावेळेला एकदम कडक शिस्तीचे सर होते जाधव सर. आणि एकदा आम्ही दुपारी पळून गेलो, गाडगाडीची प्रतिभा असेल आणि गेलो आणि आमच्या सायकलवरला मी यायचो आणि आमच्या गावचे बबन पिसाळ म्हणून शेतकरी त्यांच्या शेतात जाऊन सांगतील तोडून खाल्ला चोरी. म्हणजे त्या प्रकारे मला असं त्या चिंचा तोड हे तोड असं केलं आणि त्यांनी बरोबर जाधव सरांना सांगितलं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लावलो आणि प्रत्येकाला घेतलं स्टाफ रूम मध्ये आणि बोलायला सुरुवात केली. प्रत्येकाला तिथे एक कानाखाली दिली आणि जो मध्ये बोलत त्याला खूप मारायचं, एक आठवण असायची त्यावेळेला. म्हणजे एक शिस्त त्यावेळेला आम्हाला जाधव सरांनी लावली. त्याच वेळेला आमचे कुंभार सर, मी पुन्हा एकदा सांगतो, कुंभार सरांनी जी मराठीमध्ये ज्या कविता असतील इतक्या मंत्रमुग्ध अजून सुद्धा त्या कविता त्यांच्या मी कवी केशव सुद्धा असतील किंवा कुसुमाग्रज असतील किंवा इतर कवी असतील, पद्मा गोळे असतील, त्यांच्या कविता अजून सुद्धा मला आठवतात. या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो ही कविता असेल किंवा कोलंबसचे गर्वगीत असेल किंवा कुसुमाग्रजांची काना कविता असेल, ओळखलं कसेल मला पावसात आला कोणी, कपडे होते गरदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहू. ही जी कविता होती आणि त्या कवितेतली जी शेवटची ओळ होती की पैसे नकोत सर मला, एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून जरा आम्हाला आधार द्या. कवितेच्या ओळीच्या फक्त लढ म्हणा अशी जी कविता होती. खरंच तुमची आज सुद्धा आमच्या पाठीवरती हात आहे आणि असाच आशीर्वाद तुमचा आम्हाला इथून पुढे कायमस्वरूपी राहू द्या ही एक इच्छा बाळगतो. आणि त्या शाळेतल्या विद्यार्थी राहुलने सांगितले एका बेंचवरती बसायचं, कोणाचा डबा असेल नसेल फोडून खायचा. कधी स्टडीला आलो तर आमचा फुटबॉलवर जास्त हे असायचं, खेळाय कधी मिळते सर कधी लेट येत, आम्ही यायचं फुटबॉल घ्यायचं खेळायला जायचं ग्राउंडवरती. आणि असं सुसज्ज असं ग्राउंड होतं. आमचा भावा झाला नाही तुम्ही म्हणले म्हणून तो सुद्धा त्याचा दुसरा नंबर होता त्यावेळेला आणि माझा तिसरा का चौथा आलेला होता. तो सुद्धा खूप जोरात खेळायचा फुटबॉल. त्याने एकदा फुटबॉलचा किक मारला होता आणि योग्य झालं बोले की परत त्या कपाळावरती बॉल लागला, आजारून पडलेला होता बाजूला तो. अशा काही आठवणी आहेत. आणि सुशांत पण असायचा आमच्यावर खेळायचा. आम्ही काय करायचो मग, सुशांत तिथं थोडंसं घट्ट त्यावेळेला चालायचं, सुशांतला पाडायचा फुटबॉल खेळायला असं ठरवलेलं होतं त्यावेळेला. मग आम्ही सगळे खेळायचो. खेळता खेळता एकदा काय झालं, तो सुहास गाडी घालतो, सुहास त्याला पाडलेलं, सुशांतला काहीच कळत नाही, कुणी पण सुशांत म्हणायला लागला. एक आठवण आहे त्यावेळेची. म्हणजे भांडायचो, खेळायचो आणि सगळे एकत्रितपणे यायचो. पण त्यावेळेच्या ज्या आठवणी आहेत खरंच ते बालपण पुन्हा येणार नाही सर. पुन्हा आम्ही परत पाठीमागे जायचं म्हणून ते येणार नाही. तुम्ही ते आम्हाला घडवलं आणि आम्हाला इथपर्यंत जे अशा शिखरावरती पोहोचवलं. जरी आम्ही अतिशय शिखरावरती गेलो असो, कोणी शेतकरी असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी गृहिणी असेल, पण आज आम्ही सगळेजण एकदम असे समाधानी आहोत. आणि महत्वाचं तेच आहे, कितीही पैसा मिळवला, कितीही शिक्षण घेतलं तर सगळ्यात महत्वाचं आहे आपण समाधानी राहावं. मी माझ्या वतीनं पूर्ण माझ्या मित्रांना, विशेषतः रमेशनं सगळ्यांना या ठिकाणी, रमेश साठीला सगळ्यांनी टाळ्या सगळ्यांना या ठिकाणी आज आपण उपस्थित राहिल्यात जे आले नाहीत फक्त ग्रुपवर सगळे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मी माझ्या वतीने धन्यवाद देतो. आणि सर्व सरांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, आमच्या आठवणींना उजाळा दिला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. सध्या मुंबईला जॉब करतो. स्प्रेड ट्रेकिंग म्हणून कंपनी आहे बारामतीची, तिथे सिनियर टेक्निशियन म्हणून आहे. माझ्या अंडरखाली 15 जॉब आहे. त्यात मी टीम लीडर पण आहे आणि सिनियर टेक्निशियन म्हणून सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. जसे की तुमची जबाबदारी अगदी माझ्यावरती आणि सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, आपले सर सगळे आपल्या नाव काय सांगत तसं नाही वेळ झालेला आहे. सर्व शिक्षक इथं आपल्याला उपस्थित राहण्यासाठी राहुल किंवा मी असेल म्हणा सगळ्यांसाठी कॉलचा संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितले की आम्ही नक्की येऊ. एका तासाला 2-3 वेळा फोन करा का सर विसरून जाऊ म्हणून. कारण कुंभार सरांना पण 2 वेळा फोन केला. कुंभार सर म्हणजे मला थोडा प्रॉब्लेम आहे सर, म्हटलं तुम्ही विट्यापर्यंत या, तुमचा सोयी करतो म्हणून. तसं मग जाधव सर काय आपले शेजारचे आहे. राहुल बोलला की अरे जाधव सर आहे म्हणजे त्याने कशात सांगा ते शेजारचं नाही म्हणतात, आपल्या जवळच नाही म्हणतात. त्यामुळे घेऊन आलो
त्यांना घरातून आणण्यासाठी खास आमचा बॉडीगार्ड आहे राहुल आम्ही आणले माझ्या तुम्ही ही झाली माझी ओळख. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केलं आणि कर्मवीर भाऊ पाटील यांच्या मूर्तीचं पूजन सरांच्या हस्ते झालं आणि न्यू इंग्लिश स्कूल पारे या शाळेमध्ये आपण 5वी ते 10वी सर्वजण शिकलो. इथून पुढचं शिक्षण बाहेरच्या ठिकाणी तुम्ही घेतलं आणि सरांनी आपल्याला आठवणी सांगायला म्हणजे भरपूर आठवणी. मी 2 सरांच्या फक्त सांगेन. एक सर आपले कुंभार सर म्हणजे 2 सर आहेत पण मी सांगायचं थोडं सांगेन. विषय आहे 5वीच्या वर्गात मी पॅडवरती ना सिस पेन्सिलनं कॉपी केली होती आणि सरांनी त्याच्यावरती बघितली आणि मला सरांनी एकच काम पाडले. आजपर्यंत मी कॉपी कधी केली नाही 10वी 12वी पर्यंत कधी केली नाही. कारण मी फक्त आज कॉपी फक्त करतोय व्हॉट्सअपमध्ये कॉपी करायला टेस्ट करायला सगळ्यांना मॅसेज करताना कॉपी करायला आजपर्यंत मी 1000 वेळा कॉपी फक्त मोबाईलवरती केलेली आहे. इतर कॉपी कधी केलेली नाही. आणि दुसरा विषय हा इथं पवार मॅडमचा इथे माझा मोठा भाऊ 6वीला होता मी 7वीला होतो. असं की उलट सुद्धा तुम्ही समजू नका. कारण आम्ही पलीकडल्या वर्गामध्ये पहिल्या बॅचची वरती भाऊ शिंदे मॅडमला माहिती आहे पहिल्या बॅचवर आलो मी पुढं भाऊ पाठीमागे. मोठा भाऊ मॅडम म्हणल्या त्याला येत नाही थोडं आणि थोडं जरा शिक्षणामध्ये थोडं कमी शिकल्यामुळं येत नव्हतं. मॅडम काय बोलल्या तू त्याला जरा सांग. मॅडमला बोललं बरं सांगतो म्हटलं. मॅडमने मला थोडा हे दिला की बाबा तू सांग काय. ही मॅडमची गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आपले चन्ने सर आणि ह्याच वर्गामध्ये 10वीला बसायचो. मी तर आम्ही कुठं तर बसायचं आम्हाला आठवत नाही. शर्टून मागे असं माझा मित्र सूर्यवंशी नेताजी म्हणून आणि मी दोघं बसायचो. सरांनी आम्हाला एकच सांगितलं की तुम्ही मोठा नाच खाऊ नका. म्हणजे की 10-15 मार्काचे जे प्रश्न आहेत तुम्ही सोडवू नका कारण तुम्हाला ठसका लागेल. म्हणलं सर आम्हाला ते जमणार नाही. सर म्हणजे तुम्ही 2-3-5 मार्काचं सोडवा तुम्ही पास होता. आणि त्यावेळेला आम्हाला बीजगणित आणि भूमितीमध्ये 35 आणि काटावर पास झालो. कारण कसं माहिती आहे का सरांनी सांगितलं होतं मोठं खाल्लं तर ठसका लागलं आणि मोठं घास घ्यायचा प्रयत्नच केला नाही. आणि सरांनी आम्हाला ते गणित आता ते गणित आम्हाला तरी पण गणित आम्ही थोडं कच्चच आहे हिशोबमध्ये काही क्लिअर नाही. पण आता ते आपलं व्हॉट्सअप आहे कॅल्क्युलेटर आहे त्याच्यावरती करायचं. आणि दुसरी गोष्ट आपले जाधव सर असतात. जाधव सर आणि आमचे वडील यांच्यासारखं शेजारी तर राहिला असल्यामुळं ना त्यांचं जास्त असायचं बोलणं असेल. परत आपल्या दरबोबर असताना जाधव सर हे जातात भेटायचं आम्हाला. त्यावेळेला आम्हाला जाधव सरांनी शिक्षण दिलं 5वी ते 7वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत 5वी-7वी पर्यंत झाला. त्यावेळेला इंग्लिश हा विषय सरांचा एकदम फेवरेट होता. आणि आमचं इंग्लिश काय यायचंच नाही. ABCD फक्त Z पर्यंत. बाकी स्वतःचं नाव लिहायचं म्हणजे ते पण कशात बघून द्यायचं. तरी पण आम्ही 5वी ते 10वी या शाळेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल या शाळा होती. तर त्या शाळेत आम्ही शिकलो. तर यामध्ये सर्व मुलं असतील मुली असतील सर्वांनी इथं उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि इथून पुढे काही कार्यक्रम होतील त्यात तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिले. आणि हे कार्यक्रम नियोजन माझं जर नाव पुढं असलं तर मला सपोर्ट ज्या माणसाने केली ते सुशांत पाटील असतील, दानशेठ असतील, बालाजी असतील आणि आपल्या वाडीचे सगळे मित्रमंडळी. प्रदीप तर एकदम पॉईंट बोलायचा की कार्यक्रम घ्यायचा आहे. वेळ लागते मला थोडं बिझी असतं पण कार्यक्रम घ्यायचा 2-3 दिवस आपण करू म्हणजे अरेंज करू. सगळ्यात जास्त आपल्याला सपोर्ट भेटली राहुलची. राहुलला आम्ही त्या 2-3 दिवसात इतका त्रास दिला. राहुल इथे राहुल इथे आलं म्हणून राहुल 2-3 दिवस आम्हाला साथ दिली. आणि आपले धानाची शेत वारंवार
रमेश कार्यक्रम आपल्याला व्यवस्थित करायचा, सगळ्यांना सांग, सुशांत बोलायचा की बाबा आपला कार्यक्रम आहे, तू जिम्मेदारी घेतली आहे, बाबा तुम्ही जिम्मेदारी दिली आहे, कुठली तर जिम्मेदारी आयुष्यात घेतली पाहिजे. ही जिम्मेदारी माझ्या ढकलली आगाव आणि ती ढकलण्याची ताकद तुम्ही सर्वांनी दिली आणि सरांना पण प्रत्येक सपोर्ट केला की इथे येण्यासाठी, त्यांचं पण धन्यवाद. आणि इथून पुढं कार्यक्रम आपण आता ज्या ग्रुपवर आले नाही, काही कारणास्तव येऊ शकलो नाही किंवा काही जण न सांगता आपल्याला येऊ शकत नाही, म्हणजे मी येणार आहे किंवा मी येऊ शकत नाही असं सांगितलं, त्यांच्यापर्यंत संध्याकाळी निरोप पोचतो की बाबा कार्यक्रम कसा झाला. सकाळी आपण इथं आलो, आपलं ड्रोनचं शूट असेल, सगळ्यात आवडता विषय सर माझा की ड्रोनचं व्हिडिओ आहे ना, त्यांना सर्वांना दाखवायचं काम असतं माझं. ड्रोनचे म्हणजे एकदम माझा तो एक फेवरेट छंद आहे की बैलगाडा शर्यत असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ हे ड्रोन माझ्याकडे मी कशाही प्रकारे कुठूनही शोधून काढतो, ह्यांना सर्वांना पोचवतो. आतापर्यंत जेवढे पण मी गेट टुगेदर दुसऱ्यांचे झाले त्याची कॉपी सर कॉपी परत आता येतो मी, ती कॉपी इथं करायची, पण ती कॉपी शाळेतली कॉपी इथं पुढं नाही केली आजपर्यंत, एकदाच केली आहे आणि ती परत काय करू शकत नाही, कारण त्या दिवसाचा जो वेळ आहे आता पण देण्यात येतो. म्हणून मी कुंभार सरांची आवर्जून, आणि दुसरी गोष्ट कुंभार सरांची एक चांगली गोष्ट सांगतो, त्यांनी मला आपल्या सर्वांना, मला नाही म्हणत मी, तुम्हा सर्वांना मराठी हा विषय आपण म्हणतो नाही, महाराष्ट्राची भाषा मराठी, त्या मराठी भाषेचं आपल्याला बाळ पडून चांगलं दिलं. आणि आता पण सध्या आपलं सगळेजण इंटरनेटच्या दुनियेत आहे, व्हॉट्सअपच्या जमान्यात आहे, काही जणांचं टायपिंग हे इंग्लिश असते, असं असतं की इंग्लिशमध्ये येणार आणि मध्ये मराठी बोललेलं असतं, ते काही जणांना समजतं, काही जणांना समजत नाही. पण मला तरी काही जण असे आपले मित्र असतील किंवा धनशेख असतील किंवा सुशांत असतील किंवा बालक असतील, ते मराठीमधून लिहिण्याचा म्हणजे निबंध बनतो थोडक्यात, एक 100 शब्द किंवा एक 20 शब्द रमेश थोडं टायपिंग करून पाठव. मी म्हणायचो बाबा एक 5 मिनिटं जामा, 10 मिनिटं जामा, तुम्हाला किंवा 1 तासात तुम्हाला तुमचा मेसेज भेटतात. आणि आता जे गेट टुगेदर झालं त्यासाठी जेवढे पण लिखाण असेल ती मी स्वतः टाईप करायचं. काही जर चूक दुरुस्त असतील तर आपले सुशांत शेठ यांनी त्यात बघून की चूक झालेली आहे ऍडजस्ट कर, म्हणजे सपोर्ट की बाबा आपली चूक दुसऱ्याच्या नजरेत आणू नये, ती मला जाण करून दिली. आणि इथून पुढे सर्वांनी कार्यक्रमाला व्यवस्थित हजर राहा. पुढल्या वर्षीचं पण प्लॅनिंग किमान 6 महिना अगोदर करावं लागतं. ह्या कार्यक्रमाचं सर नियोजन 1 वर्ष झालं करतोय, टाळ्यात चालले 2-3 वेळा तारखा फिक्स होतात, कॅन्सल होतात, एक जण बोलतो मी येत नाही, मला जमत नाही, अशी कारण देऊन सर कार्यक्रम होत नाही. ह्या कार्यक्रमासाठी आम्ही 14-15 प्रत्येकाला सपोर्ट म्हणजे की बाबा तुझी यायची सोय करतो, तेव्हा नाही नसलं तर सांग, काय प्रॉब्लेम असलं तर सांगा. आमच्या सोसायटीत म्हणायचे रमेश कोणाचं काय प्रॉब्लेम असतील तर त्यात आपण सॉल्व्ह करू. आणि अजून मग दादा काय म्हणाला की कार्यक्रम आपल्याला टॉपच करायचा आणि कार्यक्रम आज धनशेठ सांगितलं नसेल दादा, कारण ते 2 शब्द बोलले गेले असं वाटलं साड्यांचं कबूल केलेलं आणि साड्यांचं काय झालंय, पाहुणसर जेवणासाठी दुसरं काय करण्याचं ते कॅन्सल केला तुम्हाला अजून आता घेऊ आपण. ह्या विषयावरती माझं भाषण झाल्यानंतर सगळ्या मुलींच्यासाठी धनशेठ नाही 2 मिनिटं बोलतील, पण माझं भाषण अजून संपलेलं नाही, कारण दादाजीनं माझ्या कार्यक्रमात व्यत्यय आणला, पण माझं टायमिंग वाढत चालतंय, म्हणून डिस्टर्ब करू नका थोडं. काशीमध्ये मला भूक लागली. आता सकाळी सांगतो सर, सकाळी आम्ही 6:30 वाजल्यापासून या कार्यक्रमात आहे, आम्ही नाश्ता पण नाही केला, फक्त मग अशी चहा पिलोय, दुपारचे 2 वाजले, कारण की आम्हाला सवय आहे की लेट जेवायची. पण कसं होत आहे, मी तर जे आपले गुरुजी आहेत, शिक्षक आहेत किंवा माझे शिक्षक सर्व ते भोसले सर असतील, ते आपल्या परिचयास नवीन आहे, त्यांची ओळख करून द्यायची राहिली. ते सध्याचे आता मुख्याध्यापक आहेत
त्यांनी आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. आज रविवार असून सुद्धा सुट्टीचा दिवस असून त्यांनी आपल्याला वेळावेळ काढून आपल्या इकडं त्यांची उपस्थिती दाखवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले आधारे जर असतील, कारण त्यांचं चुकून नाव घ्यायचं म्हणजे अजून माझं भाषण संपलं नाही, कारण मी अगोदर प्रत्येकाला बोलून शेवटचं भाषण माझं असणार आहे. कारण आदर सरांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी म्हणा काही अडचणी असतील त्या दूर केल्या आणि सपोर्ट केलं की, आणि ते आमचे शेजारीच आहेत. मगाशी मला त्याचा शुभेच्छा देताना त्यासनी बोललो की आमचे शेजारी आहेत आणि सर आमच्या व्हॉट्सअपच्या म्हणा किंवा काही असू द्या ते आमचं नॉर्मली असतं. आणि कार्यक्रमास त्यांनी आम्हाला एक लिव्ह सोय करून दिली शाळेची, कारण सध्याची जिम्मेदारी ते शाळेची ते स्वतः घेतात. आणि कोणतेही कार्यक्रम असतो गेट टुगेदरसाठी आधार सर त्यांचं मोलाचं साथ शाळेला किंवा या विद्यार्थ्यांनी. आणि दुसरी गोष्ट राहिली की सर्वांनी इथं जरा 1-2 मिनिटं उठायचे त्या इथं नाही कार्यक्रमास आपल्याला त्यांची आठवण आज पण आहे, इथून पुढे पण आहे की आपल्या शाळेमध्ये शिकत होते. कारण त्यांचं काहीतरी आपल्याला मैत्रीचं नातं असंच राहावं आणि इथून पुढं प्रत्येकाने असा साथ किंवा असे सपोर्ट ग्रुपवर द्या. आणि जे करून जे कोणी असतील की बाबा ग्रुपवर बोलत नाही त्यांनी बोला, नंतर न बोला, फक्त एवढा सपोर्ट करा. आणि तृप्ती नेताजी आणि विद्या यांच्यासाठी 2 मिनिटं. आणि दुसरी गोष्ट आपले खाडेदादा पाऱ्याचे त्यांनी आपल्याला विज्ञानच्या विषयामध्ये आपल्या प्रयोगशाळेसाठी जास्त करून त्यांचा आपल्या गेट टुगेदरसाठी उपस्थित राहिले त्यांचं पण धन्यवाद म्हणतो. नाना प्रत्येक कामात आम्हाला आमच्या मुलासाठी समजतात. कुठले चुकलेले होत असले तर सांगतात. मला नाही सांगितले तर माझ्या वडिलांना सांगतात. माझ्या वडिलांचे खास मित्र आहेत. आणि सुशांत बालाजी दानाजी म्हणा आमची मैत्री ही बालवाडीपासून 9वी पर्यंत येऊन थांबली. 9वी मध्ये बघाशी बोलला बालाजी मला मागे ठेवली पुढे गेली. 9वी मध्ये बालाजी नापास झाला. त्यामुळे बालाजी 1 वर्ष आमच्या मागाला आला म्हणजे राहिला. पण आजच्या कामासाठी तो मला मी येऊ शकत नाही. पण आम्ही त्याला आमचा मित्र लहानपणीचा आपली मैत्रीची नातं म्हणलं हे आपल्याला असं शिकवायचं म्हणलं. इथून पुढे तू आमच्या बरोबरच आहेस असं समजून तू नव्हे नापास झाला. त्याला रात्री पण बोललो की कार्यक्रमासाठी मधून शिकता आलं नाही त्यांच्यासाठी पण ठेवला पाहिजे. त्यातले काही विद्यार्थी आहेत ते हजर राहिले. धन्यवाद. आणि सार्वजनिक कालात आता आमचे वलेकर मित्र आहेत ते पण बोलतात अभ्यास करा. सगळ्यांची रजा घेतो आणि कार्यक्रम छान उपस्थित पार पाडला. जेवणाचा स्वाद घ्या आणि प्रत्येकाने इथं उपस्थित दाखवले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शंभूराजे की जय. भारत माता की जय. पुढचं रूपरेषा आपल्याला तीर्थस्वरूप कर्पूर अण्णावहिनी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. 21 फेब्रुवारी या दिवशी मी या ठिकाणी हजर झालो. उद्या मला 1 महिना पूर्ण होतो येऊन. या शाळेमध्ये आज 2003-04 या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आज मेळावा आयोजन केलेला आहे. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थिनी शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी ज्या काही विद्यार्थी या ठिकाणी 5वी मध्ये आले 8वी मध्ये आले असतील
10वीमध्ये एकूण ते 5 वर्ष या ठिकाणी विद्यालयात आले आणि विद्यालयामध्ये प्रत्येक तासाचं, शिक्षकांचं, विषयांचं, शारीरिक शिक्षण असेल, प्रार्थना असेल, जे अनुभव होते हे अनुभव शेअर केलेले आहेत. आपलं सुख दुःख सांगितलेलं आहे, आपला परिचय सांगितलेला आहे. या शाळेमध्ये जवळजवळ सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा आहेत. फक्त अपूर्ण एकच आहे की ग्रंथालयामध्ये लॅबची सुविधा कमी आहे. त्याचबरोबर एक बाहेर सकाळच्या वेळेला इथं पाट्याचे लोक फिरायला येतात. लॅबची तिथे मोठी लॅम्प असेल तर त्या लोकांना सोय होईल येण्यासाठी. एवढंच या ठिकाणी भौतिक सुविधा कमी आहे. विद्यार्थी संख्या आहे 220 आहेत. या ठिकाणी 5च आहेत, 2 लमसम आहेत. त्यांचा पगार या ठिकाणी शाखेतून दिला जातो. एवढं बोलून या ठिकाणी माझ्या मनोगतास पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय कर्नाटक. गावचे सरपंच, माझे सहकारी बंधू आणि भगिनी आणि माझी विद्यार्थी प्रथम तुमचा आभार असण्यासाठी म्हटलं पाहिजे की तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, सर्वांना एकत्रित केले आणि आपल्या सर्वांची भेट द्यायचा दिवस मदत केला, त्याबद्दल मी तुमचे उत्तम आभार मानतो. दुसरा मुद्दा असा की जरी मंगळेश्वराच्या कृपेनं तुम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, सुख समृद्धी येवो आणि जीवन हे आनंदी घडो किंवा जीवनामध्ये आनंद निर्माण हो. माझी नेमणूक संस्थेनं पुणे जिल्ह्यामध्ये धामणी म्हणजे धामणी आहे, ती तिकडे आंबेगाव तालुक्यात धामणी आहे, त्या शाळेमध्ये झालं. 3 वर्ष नंतर 2 वर्ष वापगाव. गेल्या रविवारी वापगावला सत्कार समारंभ झाला. असाच कार्यक्रम आयोजित केला 1978-1979 बॅचनं. समोर बसलेले विद्यार्थी ते सगळे 60 वर्षाच्या पुढचे होते. काही रिटायर झालेले, काही प्राचार्य होऊन रिटायर झालेले, काही न्यायाधीश होऊन रिटायर झालेले, ही बरीचशी मंडळी होती. तिथे कार्यक्रम अतिशय चांगला आणि व्यवस्थित झाला. बाकी सर्व ठीक आहे. माझे वयाच्या मनानं आरोग्य जरा त्रास देते, बाकी काय विशेष सांगण्यासारखं नाही. तुम्हा सर्वांचं परत एकदा आभार मानून
पुढच्या वेळी नवऱ्यासंग भांडून येतील पण गाणं असं सुट झालं पाहिजे जाळ दोर संगत टॉप आणि येणारा पाहिजे पाठवू पाहिजे याच तलावाच्या पाण्यातून तोंड धुतलं पाहिजे त्याने तुम्ही मधनं काहीतरी ऍड केले त्याच्यात बसा त्याच्यात त्याशिवाय तुमचं बीज जिरायचं नाही कुणा त्यांना इकडे बोललं नाही इकडे एक तिकडे कुठे चाललंय कुठं चाललंय चला येऊ द्या इकडं राईट मारा लेफ्ट मारा सरळ येऊ द्या आणि आपापल्या धंद्या जावं आता काम झाले नंतर 2 रुपये कमवलं बसाची टिपरी दिसते ती पण नाही ना ती टाइम बघितलं स्पेशल काय बोटिंग मध्ये बसू सगळ्यांनी बोलो बोट वाजानं जायला सगळ्यांचं खायला तुम्ही स्टार्ट आता अगदी बरोबर पास संपला की घाडगेवाडीतून पाऱ्यापर्यंत चालत जायचं. तर पहिले 1 रुपये तिकीट होती, तर आम्ही ते 1 रुपयाचे चॉकलेट म्हणजे काय पण घ्यायचो आणि पाऱ्यातून आणि घाडगेवाडीपर्यंत चालत जायचं. खूप आनंद घ्यायचो चालत जातात म्हणजे. त्याचं कुठंतरी आम्हाला आज फळ भेटले आणि आठवणी भरपूर आहे, मित्र भरपूर आहेत आपले. काही जेवलं आहे त्यांची 2-3 नावं सुशांत आहे, बालाजी आहे, निदानाजी आहे आणि आता सगळ्यांची नाव घेत नाही. आणि खास म्हणून ही आमची मैत्री कमीत कमी आज 30 वर्ष पूर्ण झाली, कारण आम्ही बालपणापासून आत्तापर्यंत मित्र आहोत. खूप आवडायचा. मग आमचं मुली आणि मुलं सर घ्यायचे. मग सुहास घाटे नावाचा मुलगा होता आणि मुलं आम्हाला ऐकतच नव्हते, पळायची आणि मला खो खो चांगला येत होता. इतकं मी 3 राऊंडला फेऱ्या मारल्या ग्राउंड मध्ये आणि सुहास हातात घालल्यानंतर एवढ्या जोरात सांगलं, तो 1 मिनिट सायलेंट होऊन माझ्याकडे बघत होता. मुली मला घेतच नव्हत्या, एवढं मला माहित आहे. 100% तो का धावत नव्हता मुलींना, चिटिंग करत होता.
दादाजी नव्हता तोच होता. दादाजी नव्हता दादाजी तो काय आणि हा मी धनाजी बद्दल बोलते. धनाजी पण खेळत होता आणि कबड्डीमध्ये पण होता. आणि ज्यावेळी कबड्डी खेळत होता ना इतका चिटिंग करायचा, त्याच्या पायाला टच झाला ना परत लावायचा टच करायला. चिटिंग एवढा करायचा आणि सरांना म्हणायचं मुद्दाम पोरी टच करत नाहीत सर मला, आणि मुद्दाम म्हणतात की आऊट झाला. 21 वर्ष झाले. अरे बापरे. ओके, तर तुम्ही तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज सर? चांगले आहेत, चांगले आहेत. हो, त्यांच्याकडे बघून तर तसं वाटतंय चांगले आहेत. लव्ह मॅरेज म्हणा आता काय ओके, तर मॅडमला कुठून आणलं? पलूसवरनं. ओके, तर मॅडमना घरात काय म्हणता तुम्ही? मॅडम बरोबर काय बोलता? खरं खरं सांगा, खरं सांगा. ओके, नाहीतर असते काय काय पिल्लू टिल्लू शोना. लव्ह मॅरेज वाल्यांचं तर असतंय. हा, ओके सर, त्यांचा नंबर मोबाईल मध्ये काय सेव्ह केलाय दाखवा. लावा फोन आता कळते. अरेंज मॅरेज नाही. रोहिणी माने. अगं भाई, पूर्ण नाव सेव्ह केलंय त्यांनी. अरेंज मॅरेज आहे प्युअर. मोबाईल वरती काय ना. मॅडम आता कुठे आहेत? घरी, शॉपमध्ये आहेत. ओके, तर आता काय करायचं? मॅडमना कॉल करायचा. अजून एक मोबाईल आहे का? हा, नाही अजून एक मोबाईल नाही. माईक आहे का? नाहीये, बहुतेक नाहीये. रिप्लाय काय येतो बघायचं. म्हणायचं रोहिणी आय लव्ह यू, असं म्हणायचं. रोहिणी आय लव्ह यू. ओके, असं म्हणायचं. काय हो, हॅलो रोहिणी, आय लव्ह यू. आय लव्ह यू. प्युअर अरेंज असून लवच्या वरचा आहे यांचा. जोरदार टाळ्या होऊन जाते या सरांसाठी. क्या बात आहे. जर तुम्ही कधीतरी काय रोज म्हणताय चला, असं काय नाही ना. चला, तर सरांचं नाव काय सेव्ह केलंय बघा. बदललं नाही ना इकडं बरं. हो, अच्छा. तर त्यांना त्यांचं नाव घ्यायचं आणि पुढे म्हणायचं आय लव्ह यू. ओके, हसायचं नाही. आधी हसून घ्या. हा हा, ओके. ओरड ना काम असतील ना त्याच्यामुळे. नको धराऊ बदलच काय केलंय. बर, त्यांना काय म्हणताय तुम्ही घरी? बर, होम मिनिस्टर. स्पीकर फोन ऑन करायचा माझ्याकडे द्यायचा आणि नाव त्यांचं घेऊन मग पुढे म्हणायचं. ठीक आहे ना, द्या. हा म्हणणार बघूया हा म्हणणार काय म्हणते. हॅलो, आय लव्ह काय नाही झालं. असंच आय लव्ह यू. आय लव्ह यू. सगळ्यांनी हसू नका. हसल्यानंतर ते जरा जोक समजतंय. हा, सगळं झालं. ओके. शीतल सेव्ह केलंय. इकडे आवाज द्या. माईकला थोडासा आवाज द्या.
हा कॉल करा सर. स्पीकर कशाचं मला घरात घ्यासारखं सांग. आय लव्ह यू. चांगले आहेत की. आता घरात घेणार ते घेणार, रोज पंचपक्वान्न तर खायला घालणार. चल. खुश व्हा. तुम्ही कुठे मध्येच खुश व्हा. स्टार्ट. मोग्यांबो. खुश व्हा. खुश व्हा. असू दे असू दे. हा असू दे. चला. टाकताना मोग्यांबो. टाकणारे मोगेंबो म्हणाले. मोगेंबो. मोगेंबो दमाने खुश व्हा. चलो नेक्स्ट. काय म्हणलं मोग्यांबो म्हणलं. ओके मग म्हणायचं सर काय म्हणलात तुम्ही. चला सरांकडे द्या. हा चला आता पटापट व्यवस्थित करा सगळ्यांनी. मोठ्याने. दोन्ही हाताने. हा मोग्यांबो. खुश व्हा. आहो तुझले फ्युचरला टाका घ्या. खुश व्हा. खुश व्हा. मोग्यांबो. खुश व्हा. खुश व्हा. खुश व्हा. मोग्यांबो. खुश व्हा. खुश व्हा. खुश व्हा. खुश व्हा. असू दे असू दे. खुश व्हा. खरंच खूप छान वाटते. एवढं किती पाहिजे. मी म्हणेन कृष्ण तर तुम्हाला करायचंय असं. मी म्हणेन राम तर तुम्हाला करायचंय असं. मी म्हणेन हनुमान तेव्हा तुम्हाला करायचंय असं. गाल फुगवायचे. हा पण हे सगळ्यांनी नाही करायचं एकत्र. मी म्हणेन तुम्हाला राम तुम्ही राम करा. तुम्ही नमस्कार करा की. त्यांना करायचं ना. राम इकडे आहेत. हा आपल्या शेजारी देव आला की आपण नमस्कार करा. एवढं लक्षात ठेवा. एक इकडून ओपन आणि पाय असा. हा हनुमान. झालं कृष्ण तर तुम्ही आवड झाले. कृष्णाचे पाय नाही पडलेला. हनुमान. कृष्ण. हनुमान. राम. कृष्ण. हनुमान. राम. हनुमान. राम. हनुमान. राम. हनुमान. सर्व त्याचे डान्स करतात. राम. कृष्ण. हनुमान. राम. कृष्ण. हनुमान. कृष्ण. कृष्ण. हनुमान. कृष्ण. हनुमान. राम. आउट. त्यांना कुठे नमस्कार केला नाही ना. राम. कृष्ण. हनुमान. राम. पडलात ना. कृष्ण म्हणले. कृष्ण कृष्ण म्हणल्यावर मी ते पाय पडलोय मी. ओके. हनुमान केलाय काय. हनुमान. राम. कृष्ण. हनुमान. बाय. तुम्ही नमस्कार केलं नाही. हनुमान. राम. हनुमान. राम. रितेश इथे ये. 1 2 3 start. हनुमान. राम. हनुमान. राम. हनुमान. नाही सर शिकायला
चीटर 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 समाव झालाय प्रामाणिक हनुमान राम तिकडे कोण Addition.